पाकिस्तानचा रडगाणा हे वारंवार अद्यापही सुरूच असल्याचं दिसतंय। कारण पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेला दहशतवादी मसूद अझहर पाकिस्तानातच आहे अशी स्पष्ट कबुली पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे। आणि त्यामुळे आता संयुक्त राष्ट्रात मसूदला दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांना यश येणार का हा एक मोठा सवाल आहे। एक नजर टाकूया। ज्याच्यासाठी भारत इतकी वर्ष जंग पछाडतोय, ज्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी शक्ती पणाला लावतोय, तोच तो मसूद अझहर पाकिस्तानाच्या बिळात लपलाय। दुसरं तिसरं कुणी नाही तर खुद्द पाकिस्ताननंच ही कबुली दिली आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटलंय, माझ्या माहितीप्रमाणे तो पाकिस्तानातच आहे, खूप आजारी आहे, इतका की तो घराबाहेरही पडू शकत नाही, एवढीच माहिती माझ्याकडे आहे। मसूद आपल्याच भूमीत आहे अशी अधिकृत कबुली पाकिस्ताननं पहिल्यांदा दिली आहे। मसूदवर कारवाई करा या भारताच्या मागणीला आतापर्यंत केराची टोपली दाखवणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेत झालेला हा मोठा बदल। मग त्याला अटक का केली जात नाही यावर कुरेशी यांचं उत्तर आहे, भारताने जर पुरावे दिले आणि ते पाकिस्तानी कोर्टाने मान्य केले तर तसं होऊ शकतं, कारण अखेर आम्हाला ही कारवाई कोर्टाला पटवून द्यावी लागेल। त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी आम्हाला द्यावेत, जेणेकरून आम्ही पाकिस्तानी जनतेला आणि न्यायव्यवस्थेला समजावून सांगू। पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारल्यानंतर मसूदचं नाव पुन्हा चर्चेत आलंय। पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मदच्या ट्रेनिंग सेंटरवर भारतानं हवाई हल्ला केला। पाकिस्तानच्या हातात जैशच्या काळ्या कर्तृत्वाचे पुरावे सुद्धा दिलेत, तरीही पाकिस्तानकडून पुराव्यांचं तुणतुणं वाजवणं सुरूच आहे। मसूद अझहर कोण आहे? जैश-ए-मोहम्मद अतिरेकी संघटनेचा तो म्होरक्या आहे। 1999च्या कंदाहार विमान अपहरणात त्याची सुटका करण्यात आली होती। त्यानंतर 2001 साली संसदेवरती हल्ला झाला, त्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता। 2016 मध्ये पठाणकोट मधल्या हवाई दलाच्या तळावर हल्ल्यात जैशचा सहभाग होता। 2016 मध्येच उरीतल्या लष्करी तळावरच्या हल्ल्याचाही तो मास्टरमाइंड आहे। आणि गेल्याच महिन्यात झालेल्या पुलवामा हल्ल्याची जबाबदारीही त्यानं स्वीकारली आहे। मसूद अझहरच काय, भारताचा आणखी एक गुन्हेगार दाऊद इब्राहिम सुद्धा पाकिस्तानच्याच बिळात लपलाय। पाकिस्तानी लष्कर आणि ISIचं संरक्षण कवच त्यांना आहे। त्यांना हाताशी धरून पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय। भारताच्या हवाई हल्ल्यानंतर मसूद आपल्याच भूमीत असल्याचा साक्षात्कार पाकिस्तानला झालाय। आता मसूद दाऊदसह सर्वच गुन्हेगारांना भारताच्या ताब्यात सोपवून आपण दहशतवादाच्या विरोधात आहोत हे पाकिस्ताननं दाखवून द्यावं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वडगाव इथल्या गड भटकंती दुर्ग संवर्धन संस्था आणि पुण्यातील शिवदुर्ग संवर्धन संस्था गेल्या 10 वर्षांपासून मावळ तालुक्यातल्या तिकोणा किल्ल्यावर विकासाची छोटी मोठी कामं करताय। यावेळी कोणत्याही सरकारी मदतीविना केवळ लोकसहभागातून गडाचा संपूर्ण कायापालट करण्याचा ध्यास या संस्थांनी घेतला। बालेकिल्ल्याकडून वर जाणाऱ्या पायऱ्यांचे दगड ढासळलेले होते। लोकवर्गणीतून सुमारे 8 लाख रुपये खर्चून श्रमदानातून बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे। वेताळ महाराज, चपटदान, मारुती राय, तळजाई माता यांच्या पूजनानंतर श्रीमंत सत्यश्री राजे दाभाडे यांच्या हस्ते पायऱ्यांचं लोकार्पण करण्यात आलं आणि पोवाड्यांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। गडकिल्ल्यांचं संवर्धन होणं ही काळाची गरज असताना या संस्थांनी उचललेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पद।